वर्षानुवर्ष ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा समाज आहे। एखाद्या छोट्याशा कारणासाठी ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीवर नाराज होऊ शकत नाही। भाऊ मला सांगा, काल ब्राह्मण समाजाचा निषेधाचा एक मेसेज येतोय, हा खरा आहे का खोटा आहे? तुमचं काय भावना आहे त्याबद्दल? काल ब्राह्मण समाजाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असा कुठलाही निर्णय झाला नाही की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सगळ्या समाजांनी बहिष्कार टाकावं। आमचे काही जे नातेसंबंध जपलेले जे मान्यवर आहे ब्राह्मण समाजातील नागरिक, माता, बंधू, भगिनी आहे, हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी ह्या वाक्य विधानाचं खंडन केलेलं आहे। या ठिकाणी सांगायचं एवढंच की देहडकरवाडी या परिसरामध्ये गेली 40 वर्षापासून माझे काका हे नगरसेवक राहिलेले आहेत। त्यानंतर माझे मोठे बंधू विजय बाबूराव पवार आणि माझ्या मातोश्री सौ रुक्मिणीताई सुभाष पवार ह्या नगरसेवक राहिलेले आहेत। जर आम्ही चांगली कामं केली नसती, विकास कामे केली नसती, तर ब्राह्मण समाज हा आमच्या पाठीशी उभा राहिला नसता। आम्ही आज जवळपास 40 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व करतो। याचा अर्थ हाच आहे की येथील प्रत्येक समाजातील घटक हा आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या काळात देखील हे आमच्या बाजूने उभे राहतील, असं मला खरंच मनापासून वाटतंय। काय नाव तुमचं? माझं नाव सुनील सुभाष पवार। काल ब्राह्मण समाजाकडून असा निषेधाचा आलेला मेसेज आलेला आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नये। काय प्रकार आहे आणि काय घटना आहे? निश्चितच काल अशी एक मीटिंग जालना शहरात झाली, पण त्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। कारण त्या बैठकीला, सदरील बैठकीला मी देखील उपस्थित होतो। वर्षानुवर्ष ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा समाज आहे। एखाद्या छोट्याशा कारणासाठी ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीवर नाराज होऊ शकत नाही। कारण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकार असेल, महाराष्ट्रातील सरकार असेल, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण समाजासाठी EWSचं आरक्षण, ब्राह्मण समाजाच्या मागणीवर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि ब्राह्मण समाजाच्या तरुणांच्या उन्नतीसाठी अमृतसारखी संस्था देणारं हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातील सरकार आहे। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काल ही जी काही बैठक झाल्याचं सांगण्यात येतं आहे, यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता। निश्चितच भारतीय जनता पार्टी ही ब्राह्मण समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते आणि ब्राह्मण समाज देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। मी देखील आज या ठिकाणी देहडकरवाडी प्रभागामधील भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सामील झालेलो आहे। देहडकरवाडीतले 4 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि जालना शहरातले सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ब्राह्मण समाजाने बहुमूल्य असं आपलं मतदान करावं, अशी विनंती मी ब्राह्मण समाजातील सर्व माझ्या सहकारी बंधू भगिनींना करतोय। काय नाव आपलं? मी सिद्धिविनायक मुळे, मी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहे।